बोला. सरकारची बँक आहे, तुम्ही ठेवलेले पैसे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समर्थ सद्गुरू संत महाराजांचा सुरू असलेला 110वा जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्याचं औचित्य साधून आपल्या समर्थ सद्गुरू संत महाराज संस्थाने जी वास्तू उभी केली, आपल्या गावामध्ये इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा सुरू झाली आणि पाहता पाहता इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अगदी छोटीशी शाखा परंतु आता तिचं स्वरूप मोठं मोठं होत चाललेलं आहे. आणि सन्माननीय दीपशिखा बडवलिया मॅडम या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झालेले, एकदा टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करू. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सन्माननीय मानस शेवाळकर सर, प्रबंध सामान्य प्रशासन, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा आपण टाळ्या वाजवून सत्कार करू. सोबतच आपल्या एकलारा शाखेचे मॅनेजर सन्माननीय मनोज रंगारी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे सहकारी कॅशियर म्हणून जे काय आहे सन्माननीय मोहन मुंडे सर आणि सन्माननीय तौफिक अन्सारी सर यांचं सुद्धा आपण एकदा मोठे टाळ्या वाजवून आपण सत्कार करू. त्यांना या ठिकाणी येण्याचं कारण आणि त्यांचं सत्कार करण्याचं कारण एकच की त्यांनी आपल्या संस्थानला QR कोड म्हणजेच ई दान पात्र आपल्याला या ठिकाणी सेपरेट भेटलेलं. तुमच्या समोर हे जे काही ठेवलेलं आहे तुम्हाला वाटत समोर डायस कशा करता ठेवलं, डायस नसून ते ई दान पात्र आहे. म्हणजे तुम्हाला आपल्या संस्थांना जर कधी दान करायचं असेल तर आपला रोख रक्कम जर आपल्या खिशात नसली तर प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तर QR कोडवरून आपण दान करू शकतो, ते दान सुपूर्द करू शकतो. जसं आपण एखाद्या मार्केटमध्ये जर गेलं, काही जर विकत घेतलं आपण मोबाईलवरून पेमेंट करत असतो QR कोडवरून, तसं आपल्याला QR कोडवरून या ठिकाणी दान देता येणार आहे. त्याला ई दान पात्र असं म्हणतात आणि ते बँकेने आपल्याला सेपरेट आपल्या संस्थांना दिलेले आहे. तो इंडियन ओव्हरसीज बँक नागपूर विभागाच्या चीफ मॅनेजर आहेत दीपशिखा बडवलिया मॅडम, यांना या ठिकाणी निमंत्रित करतो. त्यांनी त्यांचं बुके, शाल, श्रीफळ आणि समर्थ सद्गुरू किसनदेव महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा काही करता काळावर आहे का? समर्थ सद्गुरू किसनदेव महाराज की जय. अतिशय उत्कृष्ट कामगिरी इंडियन ओव्हरसीज बँक नेहमी सातत्याने करत असते आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना अगदी कमी व्याजदरामध्ये आपल्याला या ठिकाणी अर्थसहाय्य ही बँक नेहमी करत असते. काय बघा चालेल हात कॅन्सल झाला. यानंतर आपल्या एकलारा शाखेचे म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एकलारा एकलारा शाखेचे सन्माननीय मॅनेजर मनोज रंगारी सर यांचा सत्कार करणारा यांनी केला. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी कॅशियर आदरणीय मोहन मुंडे सर यांचा सत्कार
आपल्या किसंबे महाराज संस्थानचे संचालक आदरणीय हरिभाऊ आकडे हे करतील अशी त्यांना विनंती करतो. सर सर थोडी मोहनवडे सरांचा सत्कार होतो. संस्थानचे संचालक आदरणीय हरिभाऊ आकडे. यानंतर त्यांचे दुसरे सहकारी कॅशियर आदरणीय तौफिक अन्सारी यांचा सत्कार आपल्या संस्थानचे कोषाध्यक्ष आदरणीय कडुबा खरात सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. किसंबे महाराज संस्थानचे कोषाध्यक्ष तौफिक अन्सारी सर यांचा सत्कार करतील. सद्गुरू संदेव महाराज की जय. आपल्या संस्थांसाठी सप्रेमेंट दिलेलं आहे. त्या दीपशिखा बडोलिया मॅडम नागपूर विभागाच्या चीफ मॅनेजर ते या ठिकाणी आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करणार आहे. शांत चित्र आहे का थोडंसं. धन्यवाद. मैं आप सभी का यहाँ हमें इतना प्यार सहयोग देने के लिए और इतना आदर सत्कार करने के लिए शुक्रिया अदा करती हूँ. बहुत बहुत धन्यवाद आप सबका. मैं इंडियन ओवरसीज बैंक से हमारी जो बैंक है इंडियन ओवरसीज बैंक इसी मंदिर के प्रांगण में पिछले 15 सालों से संचालित है और आप सभी गाँव वासियों के सहयोग से ये बैंक दिन दोगुनी रात चौगुनी वृद्धि कर रही है. मैं चाहूँगी कि आप सभी इसे इसी तरीके से सहयोग प्रदान करते रहें और हम लोग भी यहाँ पर आकर के हमेशा इसी तरह गौरवान्वित फील करते रहें कि हमारा बैंक इतना अच्छा कर रहा है. इसी के लिए आप लोगों का हमें इतना प्यार और आदर मिल रहा है. इसी दिशा में एक और प्रयास करने के लिए एक अब जैसे ज़माना बदल रहा है, आजकल हम सब मोबाइल यूज़ करते हैं, पैसा भी डिजिटल फॉर्म में रखने लगे हैं. तो एक उसी दिशा में प्रयास है कि जो मंदिर में हम दान चढ़ाया करते थे, चढ़ाते हैं अभी भी, वो ई रूप में मतलब कि पैसा फिजिकल ना डाल करके अपने मोबाइल से स्कैन करके हम दान दे सकते हैं. तो उस ये जो ई हुंडी यहाँ पर रखी हुई आपको दिखाई दे रही है, ये मोबाइल से स्कैन करके पैसा इसमें डाल सकते हैं. तो उस दिशा में एक पहल है. तो जैसे बैंक को सहयोग मिल रहा है, ऐसे मुझे आशा है कि आप लोग इसके थ्रू भी दान करेंगे जो बैंक मंदिर के अकाउंट में जाएगा और मंदिर का और भी यहाँ पर विकास हो सकेगा. अब मैं दोबारा से एक बार फिर से आप सबको बहुत बहुत धन्यवाद देती हूँ. धन्यवाद. असं आपण करून करू. त्यांनी सांगितलंय आता खिशात पैसा घेऊन येण्याचं काम नाही. तुम्ही एखादी पावती फाटली, कोणाजवळ पैसे दिले पावती फाडायसाठी, असं करायचं काम नाही. मोबाईल प्रत्येकाकडे एंड्रॉइड मोबाईल आहे आणि या QR करून आपण संस्थांच्या दान QR करून आपण कितीही रक्कम याच्यामध्ये आपण दान देऊ शकतो. यासाठी त्याला ई दान पात्र म्हणतात. मी या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तींना आदरणीय दीपशिखा मॅडम असतील, मानस सर असतील, त्याच्यानंतर मनोज रंगारी सर, कॅशियर मोहन मुंडे सर, तौफिक अन्सारी सर यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी रीतसर या ई दान पात्राचं पूजन करून लोकार्पण करावं. आदरणीय हडी गुरुजी स्कॅन करून घ्या लगेच. ओम स्वस्ति न इंद्रवृद्धस्वः स्वस्ति न पुखा विश्वजिता स्वस्ति न कालिष्टदेवी स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. हरि ओम शांति शांति शांति. समर्थ सद्गुरु किसनदेव महाराज की जय.
मॅडम. आणि या QR कोडचं उद्घाटन मॅडमने स्वतःकडून केलेलं आहे. ही दान पात्र त्यांनी या ठिकाणी दान केलेल्या आपल्या मंदिरासाठी सुरुवात त्यांच्यापासून सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राने सुद्धा केले. सर्वच जण आपल्या मोबाईल